नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याकडची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे UP MRC रिक्रुटमेंट 2024साठीची. यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते 20 मार्च 2024पासून सुरू होत आहेत आणि शेवटची तारीख आहे 19 एप्रिल 2024 अर्ज करण्याची. विस्तारित माहिती जाहिरातीनुसार पाहूयात. तर ही जी अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडचे. यानुसार जे नोटिफिकेशन आहे, जाहिरात जाहीर झालेली आहे 13 मार्च 2024 रोजी. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे अधिकृत वेबसाईटवर चालू होत आहे 20 मार्च 2024पासून. त्यानंतर ॲप्लिकेशन जे अमाऊंट आहे ॲप्लिकेशन फी पेमेंट करण्यासाठी 20 मार्च ते 19 एप्रिल 2024पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 एप्रिल 2024. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड 30 एप्रिल 2024 रोजी जाहीर होईल. त्याचबरोबर एक्झामिनेशनच्या संभावित तारखा CBT टेस्टच्या 11 मे, 12 आणि 14 मे 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठीची CBT टेस्ट असणार आहे. तर यानुसार एकूण जागांची जी कॅटेगरी वाईज पोस्ट आणि त्याबद्दलची माहिती आहे, विस्तारित माहिती चेक करूयात. असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल या पदासाठीची जी जागा आहेत, एकूण 11 जागा आहेत. त्याच्यामध्ये विस्तारित ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत आरक्षणानुसार ते इथे चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे BE-BTech इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और इक्विलेंट फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. मिनिमम 60% मार्क्स फॉर अप्लाइंग कॅन्डिडेट्स अनरिझर्व म्हणजे आरक्षण नसलेले ओपन कॅन्डिडेटसाठी 60%. त्याच्यानंतर EWC आणि OBCसाठी 50% आहे. SC/STसाठी 50% आहे. त्याच्यानंतर वयाची पात्रता 21 ते 28 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड आहे ते एक्झिक्युटिव्ह टेक्निकलच्या स्टँडर्डनुसार असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं पद पाहू शकता असिस्टंट मॅनेजर ऑपरेशन्स. यासाठीच्या एकूण 3 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे BE-BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इक्विलेंट 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 21 ते 28 वर्ष दरम्यान आहे. असिस्टंट मॅनेजर SNT सुद्धा 6 जागा आहेत. BE-BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये असणे आवश्यक आहे. 21 ते 28 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता असिस्टंट मॅनेजर IT या पदासाठी एकूण 3 जागा आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे मास्टर डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन और कम्प्युटर सायन्स और मास्टर टेक्नॉलॉजी इन स्पेशलायझेशन इन कम्प्युटर ॲप्लिकेशन BE-BTech इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता सीम आहे 21 ते 28 वर्ष दरम्यान. त्याच्यानंतर पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर अकाउंट्स. एकूण 4 पदे आहेत. शैक्षणिक पात्रता आहे CA फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट अँड अकाउंट्स ICWA. त्याच्यानंतर 21 ते 28 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर आर्किटेक्ट. यासाठी एकूण 1 जागा आहे ओपनसाठी. शैक्षणिक पात्रता B आर्किटेक्ट 5 इयर कोर्स फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी 60% मार्क्ससह. त्याच्यानंतर वयाची पात्रता आहे 21 ते 28 वर्ष दरम्यान. पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर ह्युमन रिसोर्स. यासाठी एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पाहू शकता फुल टाइम MBA HR और PGDM HR फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट 60% मार्क्ससह आणि 21 ते 28 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर पब्लिक रिलेशन्ससाठी सुद्धा 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अँड मास्टर्स जर्नलिझम फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी 60% गुणांसह 21 ते 28 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. E09 पोस्ट कोड आहे. पुढचं पद आहे असिस्टंट सेक्रेटरी कंपनी सेक्रेटरी. एकूण 1 जागा याच्यामध्ये. मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया 50% मार्क्सने असणे आवश्यक आहे आणि वयाची पात्रता 21 ते 28 वर्ष दरम्यान आहे. त्यानंतर नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीचे पोस्ट आहेत त्याबद्दलची माहिती पाहू शकता. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यासाठी एकूण 88 जागा आहेत. आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या जागा पाहू शकता. शैक्षणिक पात्रता 3 इयर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इक्विलेंट फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. 21 ते 28 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. त्याच्यानंतर याच्याबद्दलचं मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते देण्यात आलेलं आहे, ते चेक केलं जाऊ शकतं.
पुढचं पद आहे ज्युनियर इंजिनियर SNTसाठी 44 जागा. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 21 ते 28 वर्ष दरम्यान आहे. त्याच्यानंतर स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटरसाठी एकूण 155 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे 3 इयर इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इक्विलेंट 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 21 ते 28 वर्ष दरम्यान आहे. पुढचं पद आहे अकाउंट असिस्टंटसाठी एकूण 8 जागा आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे BCom 3 वर्षाचा कोर्स 60% गुणांसह पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंट ह्युमन रिसोर्ससाठी एकूण 4 जागा आहेत. याच्यामध्ये 3-4 इयर्स ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही स्केलमधून ग्रेडमधून तुमचं 3 वर्षाचा ग्रॅज्युएशन कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये जे मार्क्स आहेत 60% मार्क्स असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पब्लिक रिलेशन असिस्टंटसाठी सुद्धा 4 जागा आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 60% गुणांसह असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मेंटेनर इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा 78 जागा आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे ITI NCVT SCVT इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून ITI असणे आवश्यक आहे 60% गुणांसह. EWS OBCसाठी 50% आहे. ST STसाठी 50% आहे. त्याचबरोबर मेंटेनन्स SNTसाठी सुद्धा 26 जागा आहेत. यासाठी सुद्धा ITI NCVT इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमधून असणे आवश्यक आहे. EWS आणि OBCसाठी 60%. त्याचबरोबर SC STसाठी 50% गुणांसह असणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हे विविध पदे आहेत. या विविध पदांसाठी अप्लाय करताना तुम्हाला जो दिलेला पोस्ट कोड आहे तो पोस्ट कोड अप्लाय करताना टाकणे आवश्यक आहे. विविध पदांसाठी जी भरती आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जे ऑनलाईन अर्जाची लिंक आहे 20 मार्च 2024 पासून सुरू होत आहे. त्याबद्दलची महत्त्वाची माहिती क्वालिफिकेशननुसार डिटेलमध्ये माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर जॉब प्रोफाईलची माहितीसुद्धा याच्यामध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. प्रत्येक पदानुसार सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. त्याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकलसाठी पोस्ट कोड जो E01 आहे यासाठी हे प्रत्येक पोस्ट कोड देण्यात आलेला आहे. या पोस्ट कोडनुसार जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती केली जाणार आहे. याच्यानुसार चेक केले जाऊ शकतं. अप्लाय करताना सुद्धा तुम्हाला जे पोस्ट कोड देण्यात आलेला आहे त्या पोस्ट कोडनुसार अप्लाय करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढची जी प्रोसेस असणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक्झामिनेशन झाल्यानंतर CBT टेस्ट झाल्यानंतर CBT टेस्ट जी आहे मेमध्ये घेण्यात येणार आहे. आणि त्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. मेडिकल एक्झामिनेशन आहे, रिटर्न टेस्ट आहे, इथे पाहू शकता. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, CBT टेस्ट असणार आहे. याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. ही CBT टेस्ट इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये एकूण 140 क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये कॅटेगरीजनुसार आहेत. E01 E09साठी क्वेश्चन कॅरिंग इक्वल मार्क्स एच क्वेश्चन एका मार्क्ससाठी असणार आहे. याच्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन्स. कॅटेगरी NE07 म्हणजे पोस्ट कोडनुसार ही परीक्षासाठी जे मार्क्स आहेत ते बदलतील, चेंज होणार असतील. त्याच्यानुसार पोस्ट कोड जो आहे तुमचा अप्लाय करताय तो लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पेपर ड्युरेशन जे आहे, पेपरचा टाईम जो आहे 2 तासाचा आहे. एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT पद्धतीची टेस्ट असणार आहे. एक्झामिनेशन सेंटरसुद्धा तुमच्या हॉल तिकीटवर जारी झाल्यानंतर दिले जातील. तिथे तुम्ही अप्लाय करताना सुद्धा जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट करताय तेव्हा नीट चेक करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग कॉस्ट असणार आहे. जी पदे जी ट्रेनिंगमधून जाणार आहेत म्हणजे ट्रेनिंग अंडरगो ट्रेनिंग असणार आहे त्यासाठीची जी कॉस्ट आहे किती लागणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये आहे. तर अशा पद्धतीने विविध पदांसाठीची जी भरतीची जाहिरात आहे उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवरून ती 20 मार्च 2024 पासून ते 19 एप्रिल 2024 पर्यंत अप्लाय करू शकता. जी अधिकृत लिंक आहे ती इथे चेक केली जाऊ शकते. इथे जी लिंक आहे यावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर
नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.